पुणे शहरात कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याचे प्रकार वारंवार होत असून यामुळे शहरातील काही स्पॉटवर पाणी मोठ्या प्रमाणात साचण्याचे प्रकार होत आहेत। यामुळे पुणेकरांना नाहक त्रास होत असून अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली येथे व्हर्च्युअल पद्धतीने पुणे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजना संदर्भात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घेतली। यात पाण्याचा निचरा वेळेत करणे, आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवणे, पाणी साठणाऱ्या स्पॉटवर विशेष उपाययोजना करणे, पाणी साठवण्याची कारणे शोधणे अशा विविध बाबींवर सूचना दिल्या। शिवाय याबाबत कृती आराखडा तयार करून तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजना काय आहेत याचीही विचारणा अधिकाऱ्यांकडे केली। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पुणे शहरात पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या ठिकाणी उपाययोजनांची कामे प्रस्तावित असून याला कामांना तातडीने स्थायी समितीची मान्यता द्यावी आणि लगेच वर्क ऑर्डर देण्यासंदर्भातही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। या कामांसाठी 147 कोटी रुपयांची आवश्यकता असून सदर निधी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या माध्यमातून लवकरात लवकर प्राप्त करून देण्यासाठी मी स्वतः पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले। विशेष बाब म्हणजे राज्य सरकारकडून पूर नियंत्रणासाठी आपण 200 कोटींचा विशेष निधी पुणे शहरासाठी आणला असून याबाबतच्या कामांच्या नियोजनाचा आढावाही यावेळी घेतला। शिवाय पुण्यात पुन्हा पहिल्या पावसासारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठीच्या स्पष्ट सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। महत्त्वाचे म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापनाचे फोन लागत नसणे आणि उचलत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। याबाबतही तातडीने यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या। या बैठकीस महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पृथ्वीराज व्हीपी, विद्युत विभाग प्रमुख श्रीनिवास कंदुल, सांडपाणी व्यवस्थापनाचे संतोष तांदळे, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख गणेश सोनुने यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।